ठीक आहे. कोणाकडे जर PDF फाईल असेल तर ते तुम्ही हे करू शकता. जय कृष्ण. हा हा ठीक आहे. चालेल ना सुरू केलं तर आता. पावसामुळे बोलतात घरी थांबले असतील. जय राधा माधव कुंज बिहारी. जय राधा माधव जय राधा माधव कुंज बिहारी. गोपी जनावल्लभ गिरिवरधारी. यशोदानंदन व्रज जनरंजन. यशोदानंदन व्रज जनरंजन. यमुना तीरवनचारी. यमुना तीरवनचारी. जय राधा माधव कुंज बिहारी. जय राधा माधव कुंज बिहारी. गोपी जनवल्लभ गिरिवरधारी. गोपी जनवल्लभ गिरिवरधारी. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे
Hare Krishna 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 Hare 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 Krishna Krishna Hare 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 Ram Ram Hare 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 Ram Oh Hare Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Ram Hare Krishna 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 Hare 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 Ram Hare Hare Hare
हरिनाम संकीर्तन की जगद्गुरु श्री प्रभुपाद की विधाय गौर प्रेमानंदे नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय
ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयामुदीरये। निष्कपटायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवति उत्तमा श्लोके भक्तिर्भवतिरनैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। श्रीमद् भागवतम स्कंद पहिला अध्याय 1 श्लोक नंबर 3। प्रभूजीला फोन करून विचारला आम्ही प्रभू ना बलभद्र ती कृपाकरून नाव काढले बलभद्र प्रभूला विचारलं की प्रभूजी आहे तर सेवा तर श्लोक नंबर सांगा आपण। ते म्हणले की जे बघता येतात ते त्या पद्धतीनं काहीतरी हनुमान चालीसा अरे त्याची श्रृंखला चालू होती म्हणजे भक्ती घेत होते। राम म्हणतो वेणुधर हा ते विटेचे हा ते काहीतरी राम हे घेत होते असं प्रभूजी मला म्हणाले असं आहे। मी म्हणलं ठीक आहे मग म्हणलं काय श्लोक वगैरे का त्यावेळेस ते म्हणले गुरुजी तुम्ही ठरवा काय म्हणलं तुमची काय इच्छा आहे ऐकायची कोणत्या विषयी आपणास ऐकायचं आहे ते सांगा त्याविषयी आपण चर्चा करू। मग शेवटी काय प्रभूजी बोलले नाही। म्हणलं ठीक आहे बोलायचं तर आपण भागवत वरती बोलूया। भागवत असा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये सर्व काही समाविष्ट आहे आणि शास्त्र किंवा अन्य वेदांचं अध्ययन करण्याची आवश्यकता नाही। एका छताखाली सर्व काही दुकानात दिलेलं असते तर मॉल वगैरे असते एका छताखाली सर्व काही तसं भागवताच्या छताखाली सगळं आलं रामायण महाभारत जेवढे 4 वेद बाकीचे उपनिषद सर्व जे आहे ते सर्व काही या भागवताच्या छताखाली आहे। म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाशी। तर गीता आणि भागवत या ग्रंथांचं वाचन अध्ययन केल्यानंतर आणि पठण किंवा कथा केल्यानंतर आपल्याला काही करण्याची आवश्यकता नाही कारण संपूर्ण वैदिक शास्त्राचं सार म्हणजे काय हे श्रीमद भागवतम आणि वेदांत सूत्रावर जे भाष्य दिले व्यासदेव आहेत ते व्यासदेवांनी लिहिल्यानंतर सांगितले गेले की त्यांनी संपूर्ण वेद जेवढे 4 वेद आहेत त्या 4 वेदांचं सार म्हणून श्रीमद भागवत प्रकट केलं आणि तेही त्यांच्या परिपक्व अवस्थेमध्ये त्यांनी हे प्रकट केले। ते गोंधळात पडलेले होते काहीतरी त्यांना काहीतरी असं झालं असं प्रकार नाही। त्यांची भेट त्यांच्या गुरुदेव म्हणजे कोण व्यासदेवांचे गुरु कोण नारदांची झाली। नारदांची भेट झाल्यानंतर त्यांचा जो भ्रम होता की वेद संपूर्ण लिहून ते नैराश होऊन बसलेले होते सरस्वती नदीच्या किनारी काही म्हणतात गंगेच्या किनारी काही म्हणतात सरस्वती नदीच्या किनारी बद्रिकाश्रममध्ये सरस्वती नदी प्रवाहित होते तिचा उद्गम तिथूनच होतो। बद्रिकाश्रम गेलाय का बद्रीनाथ जाऊन आलाय पुन्हा नाव काढणार नाही बस बाबा। तर मी काही वर्षापूर्वी गेलो होतो 4 धाम म्हणजे उत्तराखंडचे 4 धाम तसं 4 धाम भारताचे 4 कोपऱ्यात आहेत असं माहिती ना जगन्नाथपुरी इथं रामेश्वर इकडे द्वारका आणि पुढे जिथं जगन्नाथ झाले पुढे वरती बद्रीनाथ केदारनाथ बद्रीनाथ आणि उत्तराखंडची 4 धाम आहेत बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री आणि तर एक 4-5 वर्षापूर्वी गेलेलो होतो तिकडे आणि
केदारनाथचा पल्ला पार करायचा होता, बाबांना भेटायला जायचं होतं वरती, भोलेनाथाचं दर्शन घ्यायला. ते 50 भक्त होते आमच्यासोबत, नासांबर भक्त होते. तर सुरुवात म्हणजे आपलं उत्साहाने असतं सगळं, नाही का? भक्ती म्हटलं तर सुरुवातीला कसं असतं, पण हे प्रभूजी बघा असते मी आता मी काय करतो. काही करायचं असेल, वाचन करायचं असेल, काही करायचं असेल तर आपण इतका उत्साह असतो आपल्यामध्ये. चांगला आहे सुरुवातीला उत्साह, आणि तो उत्साह टिकवणं खूप महत्वाचं आहे भक्तीमध्ये. म्हणून लोक कसं म्हणतात की उत्साहात निश्चयात धैर्यात. तर रॉकेट सारखे नाही, रॉकेट सारखे जाणारे भक्त भरपूर असतात. हा म्हणतात ना, आयारामवर पण उत्साहपूर्वक टिकून राहणं महत्वाचं आहे. उत्साह म्हणजे काय याची व्याख्या आपण काय करा. हा जो भक्त नाचतो, कीर्तन करतो आणि काय करतो, उड्या मारतो, फेस्टिवल आले की हरिबोल प्रभूजी, हरिबोल माते, असं करतो, सगळ्यांना बोलतो, त्याला पण उत्साह म्हणतो. हरे कृष्ण हरे कृष्ण असं, तो एक प्रकारचा उत्साह झाला. आचार्य या उत्साहाबद्दल व्याख्या करतात की खरं उत्साह त्याला म्हटलं जातं की एकदा आपण जे कार्य हातात घेतो अगदी शेवटपर्यंत ते कार्य करत राहतो. खरी व्याख्या उत्साहाची आहे. असं नाही आता घेतलं की झालं झालं प्रभूजी आमचं संपलं, आम्ही दीक्षा घेतला आमचं संपलं आता, असं नाही. घेतलं की ते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. हे नरते हे जे आहे नाशवान जे शरीर आहे ते संपूस पर्यंत आपण ते कार्य अगदी व्यवस्थितपणे पार पडतो. त्याला काय म्हणतात, उत्साह. हा एक प्रकारचा उत्साह झाला. हरिबोल हरिबोल उत्साह. पण हरिबोल टिकलं पाहिजे की तिथपर्यंत आहे ना, शेवटीपर्यंत टिकलं पाहिजे, त्याला उत्साह. मग आम्ही उत्साहाने कारण मी यमुनोत्री चढलेलो होतो. सर्वात प्रथम जाऊन यमुनोत्रीचं दर्शन वगैरे घेऊन परत हे सगळे भक्ती घेऊन अर्ध्या वाटात आले, तर मी चढून दर्शन घेऊन त्यांना माझी भेट झाली, गाठ झाली. मला येताना वाटेत माहिती आहे ना, यमुनोत्रीचा कडा असा आहे, सरळ आहे, सरळ असं आहे ना प्रभू. तर असं आहे, जाऊन आलो तिकडून. आल्यानंतर मग मला उत्साह वाढला. आता काय करायचं, केदारनाथला पण उत्साह. मग एकदम मी इतका उत्साहित होतो, विचारू नका. म्हटलं आता करणारच, आता 22 किलोमीटर चढणारच. आता काय सरळ चालायचं सोपं आहे, चढ चढायचं म्हटलं काय सोपं आहे, एक एक पाऊल कसं काय असे जड जातात विचारून. पुढे पुढे गेलं आणि खूप त्रास व्हायला सुरू झालं. पुढे पुढे जसं चालू लागलो असं म्हटलं, बाबा भोलेनाथ लेवर बसलायस, राम राम. इकडे गेल्यावर म्हटलं की बाबा आता हे काही आपल्याला काय आपल्याला पाठव पडणार. इथून तसं म्हणले ते तुझी घोड्यावर बसा, काहीतरी तुम्हाला भक्त सेवा करायला तयार होते. शेवटी काय ठीक आहे बघू गेलो. आणि ते खेचरवाने काय केलं की आम्हाला काही माताजी होते वयस्कर, त्यांना चढता येत नव्हतं म्हणून त्यांनी तर खेचर केलं. गेलो आम्ही तिथं. मग तिने कुठं सोडावं आम्हाला, ते बाबा तिकडे 3 किलोमीटर 4 किलोमीटर आणि अलीकडं आम्हाला सोडलं. मग आता म्हटलं चालायचं काय आपल्याला चुकलं नाही, चालावं लागणार, तपासत राहायचंय. मग वयस्कर 3-4 माताजी माझ्या सोबत होते आणि एक प्रभूजी होते, वयस्करच होते सगळे. काय सगळं संपल्यावरती यात्रा करत सगळी, मला माहिती आहे ना. तरुण पण कुठून गेली की सगळी घरात शंभर होतं की तरुण पण काय भक्ती करायची काय. आता तरुण म्हातारं झालं की शहराचा खुळकडा झाला की मग जायचं, खुळका घेऊन वाजवायचं काय तिकडे काय गेलो म्हातारं आणि म्हातारी ही सगळी आणि एकटाच चालत म्हटलं तर काही पर्याय नाही. आता काय ओळखी पाळखी काही नाही, फक्त ओळख आहे भोलेनाथांची. बम बम भोले भेटायला तर जायचंय त्यांना. मग ही सगळी निघाली चालता चालता. एक म्हातारी खायला ती म्हणली, चालता चालता म्हणली, अहो वाया 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 वाया. म्हटलं अहो काय झालं तुम्हाला, जेव्हा एवढा लांब बसला बाई. म्हटलं एवढं वरती बसायचं असतं, कुठेतरी खाली गेली बसायचं तेव्हा बसल्या डोंगरावर जाऊ. म्हणजे गमत आहे की म्हणजे भगवत तिकडे आपण उत्साहाने चालू करतो, पण तो उत्साह काय झाला पाहिजे, भक्तीमध्ये टिकून राहायला पाहिजे. उत्साहात निश्चयात धैर्यात. तर सुरुवातीला आपण सुरू करतो, पण प्रारंभ करणं सोपं आहे.
है ना. आणि सोडणं पण हा इस्कॉन मध्ये येणं काय, हरे कृष्ण प्रभूजी, हरे कृष्ण माताजी, प्रसाद प्रसाद घ्या प्रसाद, सोपे आहे. आणि जाणं पण टाटा बाय बाय प्रभूजी, हरे कृष्ण प्रभूजी, येतच नाही बघा मी, बस झालं तुमचं सत्संगीत संग, म्हणजे आलं पण खूप सोपं आणि जाताना पण टाटा बाय बाय म्हणून सोडतच पाहिजे. पण टिकवणं म्हणून जे भक्त टिकून आहेत नाही का, वरिष्ठ बरेच भक्त आहेत है ना, त्याच्या पाया पडलं म्हणजे वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यश्च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. कारण टिकणं अवघड आहे. मला म्हणले की असं मी ठरवलं भागवत मध्ये सर्व काय, तर व्यासदेवांनी आपल्या परिपक्व अवस्थेमध्ये लिहिले गेलेलं ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत आहे. म्हणून भागवत सारखा ग्रंथ नाहीये. आणि आपल्या सर्व गौडी वैष्णव परंपरेचे जेवढे आचार्य आहेत किंवा आपण ज्या परंपरेमध्ये, या परंपरेमध्ये भागवताला इतकं महत्व दिलेलं आहे, त्याची इतकं महत्व आहे विचारू नका. म्हणून आपले जेवढे आचार्य ते भागवत असे म्हणतात की घोळून 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 पितात. रसही त्याचं आस्वादन रात्र दिवस करतो. म्हणून एका वैष्णव वैजेमध्ये म्हटलं जातं की मध्यस्थ श्री भागवत पुराण. आपल्या मध्य म्हणजे आपल्या जीवनाच्या बिंदूमध्ये अमल पुराण श्रीमद भागवतम, ज्याच्यामध्ये लव मात्र ही काही नाही, मलिनता नाहीये, दूषितता नाहीये, असं हे अमल पुराण आहे भागवतम. त्याला मध्यस्थ ठेवून काय करतात, भक्त आपलं जीवन व्यतीत करतात, म्हणजे भक्तिमय जीवन जगतात. काही करायचं असतं तर भागवताला घ्यायचं, भागवताचे विचार पहिले मांडायचे, मगच जीवनामध्ये जे काही कार्य करतो त्या भागवताच्या विचाराला तत्वाला अनुसरूनच करायचं. तुकाराम महाराजांनी आपल्याला हे शिकवलं. जेवढे संत आले, जे भगवंताचे शुद्ध भक्त झाले, या सर्व संतांनी आपल्याला भागवत धर्म शिकवला. याला म्हणतात काय, भागवत धर्म, भक्तीचा धर्म, भागवत धर्म. मग हे भागवत म्हणजे त्या संपूर्ण वेदांची तुलना वृक्षाशी केलेली आहे. आणि त्याची फांदी वगैरे नाही वृक्षाची, तर ते म्हणजे वेद, उपनिषद, नाही का, आणखी बरेच काय काय आहेत, श्रुती स्मृती पुराण आदी श्रुती आहेत, स्मृती आहे. आता तुमच्या डोक्यात जाणार नाही, मी सांगितलं की तुम्ही म्हणाल बाबा बाबा लई लेक्चर जोड झालं बाबा, हे डोक्यावरून पाणी गेलं, आता पावसाचं आता हे लेक्चर पण होऊन जाईल वाटतं असं होईल. मग काहीच कळणार नाही. थोडक्यात सांगतो, समजून घ्या सगळ्यांनी. तर त्याच्यामध्ये त्याची शाखाचं वर्णन केलेलं आहे की ते वेगळे उपनिषद वगैरे आहेत. आणि या वृक्षाचं परिपक्व फळ म्हणजे काय, म्हणून भागवत आहे म्हणजे सर्व काही आहे, काही गरज नाही. म्हणून भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज म्हणतात की जगातील सर्व ग्रंथ किंवा सगळं जग जरी संपलं तरी चालेल, किंवा सगळ्या ग्रंथालयामध्ये आग लागली तरी चालेल, पण श्रीमद भागवत एक ग्रंथ आपल्याकडे शिल्लक राहिलं तरी आपण नव्याने जग निर्माण करू शकतो. अशी शक्ती, अशी महिमा या भागवत ग्रंथाची आहे. साधारण नाही भागवत ग्रंथ. काही समस्या असली तुमची, काही प्रॉब्लेम असलं, केवळ श्रीमद भागवताला स्पर्श केला, त्यांनी प्रार्थना केला आणि त्याला प्रदक्षिणा केला, तरी तुम्ही सर्व समस्यातून मुक्त होता. भागवताला पाहता क्षणी व्यक्ती सर्व पापातून मुक्त होतो. ग्रंथाला आपल्या व्याज बागेत कुठेही ठेवा, म्हणून डोक्यात घुसत नाही, जीवनात काही उतरत नाही. भागवत म्हणजे भगवंत आहे. कृष्ण सुधाम उपगते धर्म ज्ञानस आत्मवी कलौ नष्ट दुषामेषाम पुराण अर्क उदितः. भगवंत गेले आपल्या धामामध्ये गेलेला संपून. कृष्ण सुधाम उपगते, कृष्ण जसं आपल्या सुधामामध्ये निघून गेले. धर्म ज्ञानस आत्मवी, धर्म आणि ज्ञान हे भगवंताच्या सोबतच असते. जिथे भगवंत आहे त्या ठिकाणी धर्म आहे. आता भलतीच एक ट्रेंड निघाले, आम्ही हिंदू धर्म, हे धर्म, ते धर्म. अरे जिथे भगवंत आहे तिथे धर्म आहे. आणि भगवंत दाखवून धर्माचं आचरण करतात लोक, मूर्खपणाचंही. मग जे धर्म ज्ञानच आत्मवी, धर्म आणि ज्ञान जे आहे हे सर्व भगवंत इथं ज्यावेळेस लीला करून आपल्या सुधामात कृष्ण सुधाम उपगते धर्म ज्ञान स आत्मवी गेले. पण कलौ नष्ट दृश्यामेषाम, कलियुग म्हणजे अंधार, अंधकार, तमोगुण.
ज्या युगामध्ये तमोगुणाचा प्रभाव जास्त आहे त्याला कोणतं युग म्हणतात? कलियुग. त्याला तामयुग पण म्हटलं जातं कधी कधी. म्हणजे तमोगुणाने ग्रसित असलेलं युग. कुठलं युग? कलियुग. अंधार लोकांना प्रिय आहे. लोकांना उजेड आवडत नाही. बघा, रात्र झाली की लोक जागी होतात. उजेड झाले की झोपतात. सूर्योदय मध्ये 8-8, 9-9, 10-10 वाजता झोप काढतात. म्हणजे लोकांना हे अंधकार प्रिय. म्हणजे ते चोरी, लूटमार, लबाडी, फसवणं, भोग करणं, स्त्री पुरुषासंग करणं हे सगळं अंधारात चालतं. म्हणून तुकाराम म्हणाले की अंधारात होते पाप, उजेडात पुण्य. अंधारात काय होतं? पाप. कलौ नष्ट दोषामेशा. या कलयुगातले अंधकार नष्ट करण्यासाठी तेच षडेश्वरी पूर्ण भगवंत, अखिल रसामृत सिंधू भगवंत, सर्व रसांचे सार असणारे कृष्ण, सर्व जीवांना आनंद प्रदान करणारे कृष्ण, सर्व जीवांना मुक्ती प्रदान करणारे मुकुंद भगवंत, सर्वांना आपले नाम रूप गुण लीला सर्व हे परिकर घेऊन आनंद देणारे ते भगवंत, गोपीजन बोल गोपींचे प्राणधन असणारे कृष्ण, याच कलियुगामध्ये निगम कल्पतरुगलितम. म्हणजे आता श्लोक आहे जपून घेणार. तर ह्या याच्यानुसार भगवान काय करतात? कलौ नष्ट दृश्यामेशाम पुराण अर्क उदित. अर्क म्हणजे काय? गोमूत्र अर्क. माहिती आहे ना गोमूत्र अर्क? कोणाला माहिती आहे गोमूत्र अर्क? बाकीचे काही पितात आहे ना, इलेक्शनला उभं राहून काय गोमूत्र अर्क माहिती आहे काय? काय असतं गोमूत्र अर्क म्हणजे? काय असतं सांगा बरं. काय शुद्ध केलेलं? गोमूत्र जे असतं त्या गोमूत्राला काय करतात? फिल्टर करतात. फिल्टर म्हणजे काय? स्टीम देतात. स्टीम दिल्यानंतर, कारण डायरेक्ट गोमूत्र पिल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी पचत नाही किंवा आपल्या शरीराला सूट नाही, त्याला स्टीम देऊन काय केलं जातं की दुसरी एक नळकांडी जोडून त्याद्वारे गोमूत्राचा अर्क म्हणतात त्याला. जसं एखाद्या औषधाचा अर्क असतो ना, अर्क पाणी निघतं ना, अर्क. द्राक्षाचा अर्क माहिती आहे काय? कळलं का मला? समजणे वाले तर समजणे. काय द्राक्षाचा अर्क समजले का? सरकार मान्य कोपरगाव असते गावात, त्याला द्राक्षाचा अर्क असतो त्याच्यात. है ना पूर्वी? बरोबर आहे. द्राक्षाचा अर्क असतो. मग हे घेतलं तर झुंबारावर घेऊन हरे कृष्ण हरे राम बोल सुबह शाम मिटे जाएंगे गम असं होईल. मग तर सांगितलं गेलं की अशा पद्धतीने पुराण अर्क उदिता. अर्क या ठिकाणी अर्थ होतो की सूर्य. सूर्याला काय म्हणलं जातं? अर्क. अर्क म्हणजे ते पण एक अर्थ होतो त्या अर्थाने. तर या ठिकाणी भागवत मध्ये अर्क म्हणजे प्रॉपर संस्कृत मध्ये अर्कचा अर्थ सूर्य होतो. तर पुराण अर्क उदित, पुराण रूपी अर्क उदयाला आलेला आहे. म्हणजे कलियुगातला सगळा अंधार आता काय होणार? नष्ट होणार. प्रकाशच प्रकाश. सगळं कलियुग जर प्रकाशमान झालं, चांगलं आहे का वाईट आहे? बस पडले आपल्याला चालू दे आपलं. हे कसं होतं मला बरोबर आहे का रे? नाव आहे तुझं? हो. कळलं का मी काय बोललो? का आवाज येतोय, घुमतोय? हा समजलं नाही? मला माहित होतं म्हणलं ओम ना तुझं ओम. तर काही लोकांचं असं मत असतं की असू दे, उजेड कशाला पाहिजे, अंधार पण पाहिजे. कळलं का? आता लक्ष दे. हा गोर्धन चांगला वाज होतोच तिकडे पण पाहिजे, मग फायदा होतो. तर नुसतं उजेड आलं की लोकांना प्रॉब्लेम. त्यामध्ये की अंधार पण असू दे का, त्यांना पाप कर्म किंवा स्वतःच्या इंद्रियांना तृप्त करण्याची मुभा मिळते, सूट मिळते. कारण उजेडात कोणी पाप कर्म करू शकत नाही ना. म्हणून ना काही लोकांचे मत असे असू दे थोडंफार देवधर्म करायचं
थोडंफार भक्ती करायचं आणि बाकीचं आपलं कळालं, समजलं तुम्हाला, काय पुढचं काही बोलायची काही आवश्यकता नाही. आपलं पण जसं की कृष्ण केक आणला मी तुमच्यासाठी बनवून जन्माष्टमीला, आहे की नाही? तो केक कोण घेतो आपल्या डोळ्यात त्याच्यावर? बनवून आणले आपण. कोणासाठी आणले? कृष्णासाठी आणले, भगवंतासाठी आणले. पण ध्यान कुठं असतं? कोण घेऊन जाईल? प्रभूजी घेऊन जातील, इकडची इन्चार्ज ती हडपतील आणि अनाउन्समेंट करते, कोणीही महाप्रसाद घेऊन जाऊ नये आणि मला काही केक भेटणार नाही. म्हणजे या विचाराने आपण म्हणजे संकुचित आपण बनवले कोणासाठी? त्यांची इच्छा, ते कोणाला खाऊ घालतील खाऊ देतात. मग तो व्यक्ती स्वार्थाने काही येईना, तो आलाय, भगवंताने त्याला बोलवलं, त्याला दिलं, तो घेतला. नाही त्याने काय घेतलं? बनवलं मी कृष्णासाठी बनवलं, त्याच्यासाठी नाही बनवलं संपलं. आपण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीने एक गोष्ट अर्पण करतो, पुन्हा त्याची मागणी करणं सभ्यता नाही है ना. मी दिलं प्रभूजीला काहीतरी, प्रभूजीला परत मागितलं. फक्त कधी मागत नाही भगवंताकडे, कशाची मागणी करत नाही. पण भगवंत स्वइच्छेने भक्तांना खाऊ घालतात. म्हणजे अर्ध तुम्हाला अर्ध मला, आपलं असं असतं. थोडं तुला देवा, थोडं मला. माझं पण चालू आहे असं नाहीये, पूर्ण समर्पित झालं पाहिजे. पण असंही करण्यात काही चुकीचं नाहीये, अशीही भक्ती करणं काही चुकीचं नाहीये. कारण परिवाराची, समाजामध्ये बऱ्याच गोष्टींची आपल्याला काळजी पण घ्यायची असते, किंवा परिवार आहे आपला, उदरनिर्वाही करावा लागतो, बऱ्याच गोष्टी पाहाव्या लागतात. हेही करणं अयोग्य नाही, योग्यच आहे. पण हे उच्च स्तराची भक्ती नाहीये. उच्च स्तराची भक्ती म्हणजे हा येतो की अप्रतियता येयात्मा सुप्रसिद्धती, प्रसिद्ध भक्ती नाहीये, उत्तम भक्ती नाहीये, ही मध्यम भक्ती झाली. म्हणजे याच्यामध्ये काय होतं? 50-50 क्रंची, 50-50 बिस्किट आहे ना, 50-50 बिस्किट है ना. अर्ध तुला देवा, म्हणजे तुझंही लाभ होऊ दे. आणि त्याचबरोबर तिरुपतीला किती जण गेलाय? गोविंदा गोविंदा वेंकटरमण. तिथं काय चालू असतं? काय असतं चालू? दान. कशाला देतात दान? अर्ध तुला अर्ध मला. हा, तिथं बिझनेस चालतो. जेवढेही दान देणारे लोक असतात, पहिला भगवंताला बोलून ठेवतात, 1 किलो सोनं तुला देणार, अर्ध तुझ्या हिशोबाने तू अर्ध आम्हाला द्यायचं. म्हणजे 10 किलो सोनं तू आम्हाला द्यायचं, घ्यायचं 1 किलो. बिझनेस माइंडेड, काही ना काही मागतात. म्हणून त्याला शुद्ध भक्ती म्हटलेलं नाही, ती अशुद्ध भक्ती आहे ती भक्तीच आहे. असं नाही की ते भक्त नाही, ते भक्तच आहे. पण ज्यावेळेस अशी भक्त एका शुद्ध भक्ताच्या संपर्कात येतात, तर त्यांची या भौतिक इच्छा पण काय होतात? म्हणून शुद्ध भक्तांचं संग करणं महत्वाचं आहे. नुसतं असं बसून नाही चालणार. कुठे शुद्ध भक्त येतात, शुद्ध भक्तांना दर्शन होतात, कथा करतात. कुठेही असले तरी आपण काय करायचं? अशा भक्तांचा संग करण्याचा प्रयत्न करायचा. झालं तर अतिशय उत्तम आहे. कारण त्यांच्या संपर्कामध्ये आलेला जीव आहे की नाही, शुद्ध भक्ती करू लागतो. तर एक आचार्य आपल्या इस्कॉनमध्ये फार मोठे गुरु आहेत आचार्य. तर त्यांना एक भक्ताने प्रश्न विचारला की आपण जेव्हा अशा गुरुंच्या जवळ येतो, ऑटोमॅटिकली आपल्या डोळ्यातून अश्रू वगैरे येतो, तुला किती शरीर किंवा भगवंतावरती अचानक एवढं प्रेम होऊ लागतं आपल्याला. भगवंतांना गोडनेत्याला वगैरे पाहिल्यानंतर खूप असं पण भाव विभूर भगवंतांना पाहतो. राईट होतं ना असं त्यांच्या संपर्कात आले, जसं त्यांचं कीर्तन, त्यांचं प्रवचन ऐकल्यावरती मोठ्या आचार्यांचं, म्हणजे म्हणजे असं का होतं? एरवी तर आपण आपलं जे भक्तिमय जीवन जगत असेल तसं कधी होत नाही, पण जसं आपण शुद्ध भक्तांच्या संपर्कात येतो असं का होतं? तर ते गुरु उत्तर दिले की जे शुद्ध भक्त असतात ते निष्पाप असतात, त्यांच्या हृदयामध्ये पाप नसतं, निर्मळ असतात, प्रांजळ असतात ते, आणि त्यांचा ओरा इतका मोठा असतो, तो निर्जळ आणि निर्मत्सरी असतात. ते कुठल्याही जीवाचा भेदभाव, द्वेष, ईर्ष्या, मत्सर्य, तू लहान तू मोठा असं काही नसतं त्यांच्या हृदयामध्ये. त्यांच्या हृदयामध्ये फक्त गोविंद विश्राम करतात. आणि अशा भक्ताच्याही संपर्कात आल्यानंतर त्यांच्या ओरामधला जो त्यांची जी शुद्ध भक्ती असते ना, त्याच्यामध्ये आपला संपर्क आल्यानंतर काय होतं की आपले पाप तत्काळ नष्ट होतात आणि आपण त्याच क्षणाला शुद्ध भक्तीच्या स्तरावर जातो.
तत्क्षणाला पाप करण्याची वृत्ती आहे, पण त्या कालावधीमध्ये काय होतं, आपण त्या उच्च स्तराला येतो, त्या भक्तांच्या ओरामध्ये, शुद्ध भक्तांच्या ओरामध्ये. म्हणून शुद्ध भक्तांचा संग केलं महत्वाचं आहे. इथे तर या ठिकाणी हे सांगितले, असे भक्तांचा संघ आपल्याला कुठे मिळेल, आपण काय केलं पाहिजे, तत्पर होऊन त्यांचा संघ केला पाहिजे. तर हे जे अर्क आहे, हे अर्क म्हणजे सूर्य जे आहे, श्रीमद भागवताची तुलना सूर्याप्रमाणे अंधकार नष्ट करणं इतकंच नाही, तर जे भगवत भक्त आहेत, तुम्हा आम्हासारखे जेवढेही भगवत भक्त आहेत, हे सर्व भगवत भक्त काय करतात की हे सूर्यरूपी जे भागवत ग्रंथ आहे याचं आस्वादन करतात. खूप सुंदर श्लोक आहे. श्लोक मी निवडला आज चर्चा करण्याच्या विचाराने. खूप सुंदर. आपण सर्वांनी, काही भक्तांना हा श्लोक कंठस्थी असेल. कोणता श्लोक माहिती आहे? श्रीमद भागवत मधला प्रथम अध्यायामधील, प्रथम स्कंदातील प्रथम अध्यायामधील तिसरा 3 नंबरचा श्लोक. किती नंबरचा आहे? हा, तू असं बस बरं, तुझी लई काळजी वाटत होय, तू तिकडं बघायला लागलाय, तुला काय किती येणार आहे येणार काय करून इकडं बस. चांगला आहे वाटतं. मोठे छान वाटत ते, सुंदर छान. तर हा श्लोक खूप सुंदर श्लोक आहे. निगम कल्पतरुर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रव संहितं पिबत भागवतं रसमालयं भूरो रसिक भूमिभावुकाः. तर याचा अर्थ आहे, सर्वांनी माझ्या पाठीमागे खूप सुंदर अर्थ आहे. काय सांग, शब्दातून मी काही वाचत नाही, डायरेक्ट अर्थच वाचतो. हे तज्ञ आणि विचारी मनुष्य हो. कोणाला संबोधन केलेलं आहे? तज्ञ आणि विचारी. सर्वांनी म्हणा, हे तज्ञ आणि विचारी मनुष्य हो, तुम्ही या भागवताचे आस्वादन करा, रुची घ्या. वैदिक साहित्य रूपी कल्पवृक्षाचे हे परिपक्व झालेले फळ आहे. श्री शुकदेव गोस्वामींच्या अधरातून निघालेले ते अमृत आहे. म्हणून हे रसामृत जरी मुक्त पुरुषासह सर्वांसाठी अगोदरच आस्वादनीय होते, तरी हे फळ आता अधिक रुचकर झालेले आहे. प्रसाद अधिक रुचकर झालेला आहे. पाही प्रसादाची वाटत होऊन या ताट. म्हणजे समजलं का? समजलं सगळ्यांना काय सांगतं तिथे की बघा, आता ध्यान करू ऐका. आता मी वाचतो, तुम्ही ऐका. हे तज्ञ आणि विचारी मनुष्य हो, तुम्ही या भागवताचे आस्वादन करा, रुची घ्या. वैदिक साहित्य रूपी कल्पवृक्षाचे परिपक्व झालेले फळ आहे. श्री शुकदेव गोस्वामींच्या अधरातून निघालेले हे अमृत आहे. म्हणून रसामृत जरी मुक्त पुरुषास सर्वांसाठी अगोदरच आस्वादनीय होते, तरी हे फळ आता अधिकच रुचकर झालेले का झालेले आहे? कारणचं आस्वादन शुकदेव गोस्वामी सारखे ऋषीमुनींनी केलेलं आहे. भागवताला हे जे जेवढेही वैदिक शास्त्र आहे त्याचं परिपक्व फळ म्हटलेलं आहे. रसमालयम, रसाने भरलेलं आहे. आपण सगळेजण या जगामध्ये रसाच्या पाठीमागे आहोत. यस और नो? हो की नाही? रसाच्या पाठीमागे आहोत ना? रसाशिवाय कोणी काही करू शकत नाही. रस नसलं ना कोणी पडणार सुद्धा नाही, कामही करणार नाही. परिवारातला व्यक्ती रात्र दिवस काय करतोय? धडपड करतोय. आता पाऊस सुरू झालाय है ना, आता काय पेरणी करायची आहे, बरोबर ना? झालाच नाही. कशी पेरणी झाली होता नाही झाली नाही, पण पडलं हाय पडत आता बघणारच नाही म्हणणार शेतीला. आणि आता पेरणी झाल्यानंतर खोळत नाही, माहिती ना, सगळं करतात ना. इकडे काय करत नाही, माझं आहे
शेतकरी. तर बघा तो काय करतो, तत्परतेनं काय करतो, हे सर्व गोष्टी करतो. जॉबला जाणारा जॉबला जातो, पाऊस पडू दे काही होऊ दे, सुट्टी असते का तिथं. सत्संग मात्र मंडळी म्हणणार आहे राहू दे की काय पाऊस पडायला लागला आहे ना, सुट्टी म्हणलं तरी काय त्याला. हा हा म्हणजे सीताप्रिया माताजी म्हणजे ऐकू दे काय आहे का, मशीन लावले काय ऐकू थोडं कविते सीताप्रिया माताजी. ठीक आहे. तर सीताप्रिया माताजीला फोन आला, ट्रिंग 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 ट्रिंग. चला हरे कृष्णा बोला. तिथून म्हणाले अहो तुमची पाहुणे बोलतोय. अच्छा पाहुणे बोलतोय, बोला कसे कसे आहेत, बरं जेवण केलं का. काय लोक काय पण कधी. मला एकाने रात्री 12 वाजता फोन केला राव. मला आश्चर्य वाटलं बरं का. रात्री 12 वाजता फोन कसं काय वाजायला लागलाय आणि उचलला फोन. मला वाटलं काहीतरी मंदिरात कोणी भक्त बिक्त काही झालं गेलं काय. म्हणजे आता अचानकपणे तुम्हाला जर 12 वाजता फोन आला समजा, तुम्ही खरं सांगा काय होईल बरं अवस्था. कधी येत नाही फोन अचानकपणे. म्हणजे माताजीला फोन आला 12 वाजता, फोन वाजला 12 वाजता. मी जागा झालो खडबडून, कोणाचा फोन आहे आणि उचलला लावला त्यांना. हरे कृष्ण प्रभूजी दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. पुढचं बोला म्हणताना प्रभूजी जेवला काय. काय काय बोलावं त्याने, प्रभूजी जेवला काय. अरे काय बोललो म्हणतात सांगलं तुला शब्द. आता काय बोलणार सांगा त्याला तुम्ही. रात्री 12 वाजता फोन करून काय म्हणतोय, प्रभूजी जेवण झालं का तुमचं. नाराय का आता ही फोन करायची वेळ असते का जेवण झालं काय काय पण विचारतात. टाइम जेवलं का, बिना जेवताच राहतात का लोक. तर अशी विचारपूस नाही का. मी काय सांगत होतो मी. हा रस. तर त्या रसाचा आस्वादन करतो व्यक्ती. रात्री दिवस जे पडतो ना है की नाही, काहीतरी त्याला रस मिळत आहे. परिवारामध्ये उगाच तो असंच पडत नाहीये. पारिवारिक आहे रस आहे. तर रस कुठे मिळतो, त्याच्या घरातून त्याची पत्नी त्याला रस देत असते, मुलं बाळ रस देत असतात. मग ते रस आस्वादन करण्यासाठी माझा फोन माझा विषय इथं होता, तुम्ही वेगळीकडे नेला मला. तर माताजींना फोन आला राईट. आणि त्यांना सांगितलं की सीताप्रिया माताजीला पाहुण्यांनी जेवण वगैरे झालं का. माताजी म्हणजे ठीक आहे झालं, काय बोला कामाचं बोला. माताजी बोलले हा. ते म्हणले अहो सावकाश हळू ऐका. आजूबाजूला आहेत का कोण बोलतो ना कधी फोनवर, आहेत का शेजारी पाजारी. म्हणजे पाजारी नसतात कोण असं बोल. पाजारी पण आहे का आता. मी तर बघितलंच नाही आज पाजारी कोण असतं ते. शेजारी बघितलं बघा मी. पाजारी पण बघितले काय कोण असतात शेजारी. पाजारी काय काय मला आज नाही समजलं. ठीक आहे असो. हा काय म्हणला. हा ते पाजारी म्हणतात काय. अरे बाप आज कळालं. सुट्टीच देत नाही शेजारी बाजू. ते म्हणजे आजूबाजूला पण आहे काय. मग माताजी म्हणाले हा कोणी नाही बोला. असं भरपूर धन आम्हाला मिळालेला आहे. त्यात आम्ही विचार करतोय प्रत्येक पाहुण्यांना 1-1 लाख रुपये द्यायचा आहे. पण टाइम लिमिटेड आहे. काय 1 तासाच्या आतमध्ये येऊन तुम्ही हे घेऊन जायचंय. आणि पाऊस धुंदो पडतोय माताजी. आणि 1 तासाचं टायमिंग दिलंय. अंतर आहे 35 किलोमीटर. काय करणार सांगा सीताप्रिया माताजी. 1 लाख रुपये तुम्हाला कॅश मिळणार आहे. 1च तास सांगितले ते पाहुणे. रिक्षा चालवतो तुम्ही 4 व्हीलर म्हणतात. रिक्षा आहे ना प्रभूजींची. मी बघितले बघा कशी रिक्षा घेऊन गेली. नजर होती माहिती तिकडे आहे ना. तर लगेच काय करणार. अरे 500 जाऊ दे पावसात पण जाणार. आणि काय करणार माल घेऊन येणार. काय घेऊन येणार माल.
₹1,00,000 काही नाही फ्री. ₹1,00,000 माझ्याशी गाडी केली, हे केली, सत्संग म्हणजे पाऊस पडायला लागते. एक भक्ताचा मला फोन आला, बरं काय, दुसऱ्या ठिकाणी सांगलेलं मी सत्संगला झालो आणि माझ्या हरे कृष्ण मी पण म्हणतो हरे कृष्ण, पण आवाज एकदम तिचं मला वाटलं आजारी पडले असतील या आवाजावर कसं बोललं. नंतर असं बोललं काय म्हणत प्रभूजी पाऊस आहे तुला वातावरण बिघडले. मी म्हटलं काय बिघडलं, अजून काय बिघडलं. थोडं तब्येत पण थोडं आहे. मग हा थोडासा समजून घ्या तुम्ही. मी गाडीवर पटांगण समजलं म्हणलं आम्ही तुम्ही असंच चांगलं येणार नाही. अशातला प्रकार. म्हणजे आपल्याला सत्संगाची ओढ पाहिजे, ती ओढ नाही. एखाद्या कामासाठी भौतिक गोष्टीचा लाभ घेऊन अरे तर फायदाच काय तुम्ही काय सांगा. सत्संगमध्ये आलो तर काय तोट आहे का, नोकरीत बसलो तर काय तोट आहे का, कीर्तन ऐकायला भेटतं, भगवंताचं नाव ऐकायला, भक्तांचं दर्शन होतं, भगवंताचं दर्शन होतं. यांचं दर्शन घेतल्यानंतर, भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर तत्काळातून आपण अनेक जन्माच्या पापकर्मातून मुक्त होतो. केवळ तिलक लावलेला आणि कंठी धारण केलेला भक्ताला पाहिल्यानंतर. एवढी महिमा ही सत्संगची. दुष्ट व्यक्ती ज्या ठिकाणी कीर्तन होतं, कथा होतं, त्या कोणामध्ये आपली बुद्धी चांगली चालते, वातावरणाचा प्रभाव होत असतो. त्या ठिकाणात राहतो ना आपण, त्या ठिकाणाचा प्रभाव होतो. सत्संगचा वर असतो कीर्तन केलेला, म्हणून तिथे लवकर यायचं असतं. पाऊस असू दे, काही असू दे, आम्ही भगवंताचं कीर्तन करायचं. ही दृढता ही निश्चित जर भक्तीमध्ये असेल तर आपण भक्तीमध्ये काय करू, प्रगती करू. कधी म्हणून सांगितलं की वैष्णवजन हो, हे भगवत काय करा, पाऊस असू दे, काही असू दे, या इकडे आणि काय करा, प्रसाद खावा स्वादिष्ट. असं म्हणजे का नाही, या इकडे आणि काय करा, अधिक रुचकर असलेलं हे श्रीमद भागवताचं परिपक्व फळ काय करा, खावा रे, त्याच डायरेक्ट. पिबत भागवतम रसमालय मुहुर्व रसिक भुवी भावका. प्यामध्ये रसिक जण हो, हे तज्ञ लोक हो. म्हणजे आपल्याला किती सन्मान दिला जातो बघा या ठिकाणी. भाई कोण म्हणते का, तज्ञ या इकडं, हा या इकडं. इकडे काय म्हटलं जातं भागवत मध्ये आपल्याला, ओम तुला काय म्हटलं जातं तिथं, तज्ञ ओंकार इकडे. म्हणजे ओंकारचा हे विचार करू नका तुम्ही जास्त, कारण तो जवळ बसला पण त्याच नाव यायला लागला सारखं. तज्ञ इकडे तज्ञ आणि काय म्हटलेलं आहे, विचारी मनुष्य हो. विचारी म्हणजे बुद्धिमान, आपल्याला बुद्धिमान म्हटलं जातं. भागवत आपलं गुणगान करतंय, अमल पुराण भागवत आपलं गुणगान करतंय. हे तज्ञ आणि विचारी पुरुष मनुष्य इकडे या आणि म्हणून काय करा, रसमालयम. लय म्हणजे काय, नुसतं रसच रस आहे. रसच रस आहे. भगवंत म्हणजे रसाची खाण आहे. म्हणून भगवंताचे नाव काय, रसाची खाण आहे ते रसराज. आणि रसिक शिखर, शिखरण आंब्याचं शिखरण, वेफळाचं शिखरण असतं तसं भगवंत रसाची सार. अखिल रसामृत सिंधू, त्यातले बिंदू जरी मिळाले तरी बस. तर रसाचे खान आहेत, तर त्यांच्या कथा, त्यांच्या लीला होणार आहेत. आणि या फळाचं आस्वादन, या दिव्य रसाचं आस्वादन अगोदर तज्ञ लोकांनी, विद्वान लोकांनी केलेलं आहे. आणि आपल्याला ते आता उपलब्ध होत आहे. म्हणून काय करा, सगळी कामं सोडा आणि काय करा, इकडे या आणि या रसाचं आस्वादन करा आणि आपले मनुष्य जीवन सफल करा. असं आपल्याला ठिकाणी आव्हान करते. मी आम्हाला एकदा जर का या रसामध्ये तुम्ही डुबलात तर या रसातून कधीही बाहेर येत नाही. तर म्हणायचं तात्पर्य हेच आहे, प्रभुपाद तात्पर्य की या जगामध्ये पण प्रत्येक जीव रसाच्या पाठीमध्ये आहे. एक पारिवारिक रस मिळतो म्हणून एक पत्नी, एक पती रात्र दिवस काबार कष्ट करते. त्याला जर ते परिवारामध्ये रस मिळाला नाही, तो कशाला कष्ट करेल, है की नाही. अरे कुछ मिल रहा है, इसके लिए तो कर रहे हैं, दौड़ रहा है, खेती कर रहा है, बहुत कुछ कर रहा है, कमा रहा है, शॉप डाला है. क्यों डाला है, ऐसे डाला नहीं, कुछ तो मिल रहा है घर में. कोई तो बोल रहा है बाबा, दादा, काका, मामा, बहिणी, आत्या. आत्या म्हणूनच आत्ती काढणार आहे. म्हणजे
नहीं तो सगळे कसे बोलतायत, रस आहे, कोई ना कुछ बोल रहे, इसके लिए कर रहे, बहीण म्हणली की संपलं आपलं, खाली लोटा गेला जाऊन. म्हणजे सगळे जर काय ना ह्याच्या पाठीमागे आहेच रस, रसाच्या पाठीमागे. पण तो रस कसा आहे, भौतिक रस. असं नाही की भौतिक रस नाही आहे, एका पती पत्नीमध्ये काय रस नाही, काय रस आहे की है ना, रसवा काढा फुवा बिवा असलेली काय काय असते ती, आपल्या त्यात पडायचं नाही, जायचं पण लई काय असतं माहिती आहे तुम्हाला, है ना. असं झालं, तेव्हा झालं, हा झालं, असं झालं, हिने केलं त्यांनी केलं, ह्याला लावली त्यांना लावली, असंच करता तुम्ही तसंच करता. बघा एक वैशिष्ट्य बरं का, तुम्ही वाईट मानून घेऊ नका, ताई माई का विचार करा, पक्का वाईट कधी मानून घेऊ नका. मी सांगतो ते ध्यानपूर्वक आहे का, शास्त्रामध्ये जे सांगितले ते सांगतो. तर असं म्हणले की शास्त्रामध्ये, हेमंत प्रभू चांगलं श्रवण करायला लागले, काय नाव झाले हेमंत प्रभू, नाव काय झालंय तुमचं, रिक्षा नाही त्याची, हेमंतच आहे. तर ताई माया का इकडे लक्ष, हेमंत प्रभू आहेत ना कुठं, इथं आणि इथं कधीच राहा, नाही तर इकडं कोण आले कोण गेले, आमदार इकडं नाही सोडून दे, गेलं खड्ड्यात ते काय नाही, ते काय काय माझं नाही, बंद झालं. मला वाटलं तिथंच आहे का, कारण मी इथे पहिले मी ती बोलणार होतो, 1 वर्षानंतर आलो, 1 वर्ष नरसिंह चतुर्दशीला आलो होतो पाठीमागच्या वर्षी, त्याच्यानंतर आत्ता आलोय आज. तर आता आलेलो आहे, तर म्हणून मला 1 वर्षाच्या पाठीमागच माहिती. तर इथे जे ना व्यक्ती त्या रसासाठी पळतो, असं नाही की त्याला या ठिकाणी रस नाही, रस आहे, परिवारातला रस आहे, त्या व्यक्तीतलं, त्या मित्रातलं, त्याच्यातलं रस आहे. पण हा रस कसा आहे, काही काळापर्यंत आहे आणि या रसाचा अंत होतो. म्हणजे हे रस कुठेतरी संपत, हे वाढत जात नाही, कुठेतरी खुंटत. आणि परत काय करतो जीव, एकतर टेस्ट मिळालं त्याला भौतिक जीवनातलं, आणि परत ते हिरावून घेतलं जातं, परत तीच गोष्ट कसं प्राप्त होईल त्यासाठी तो प्रयत्न करतो, आणि परत तीच प्राप्त करतो, आणि खाऊन खाऊन परत शी टाकून देतो, आणि परत काय करतो, पुन्हा तीच चघळण्याचा प्रयत्न. म्हणून त्याला भागवत मध्ये प्रल्हाद महाराज काय म्हणतात, ध्यानपूर्वक आहे का, पुन्हा पुन्हा चरित चरवणानं, म्हणजे चघळलेली गोष्ट पुन्हा चघळणे, अशी तिची अवस्था होती. कारण का, कारण दुसरं काहीच नाही. आता काय, मी वस्तुस्थिती सांगतो बरं का, आपण काही एकदा भक्त झालो ना, आपण लगेच कोणी काय करत आहे, प्रभूजी असलं असते, कसलं भूक करायला लागले, कसलं खाते, कसलं काय काय करते, है ना, काय बघा हो, असं पोरी काय बसले तिथं, असलं गप्पा मारायला लागले, कधी होत होतं ना आपण बसले, पण सहज त्यांना आवड होतो, होतं नाही खरं सांग. याच्या अगोदर येऊन आपण काय करतो, त्याच्या अगोदर भक्तीमध्ये येण्याच्या अगोदर आपण काय करत होतो, असं बोलत होतो, चालते चालते. पण भक्तीत आले की आपल्याला काय वाटतं, बघा त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये तुम्हाला अंतर कळाले पुरेसे, पण त्या लोकांचा तिरस्कार करणं हा अधिकार तुमचा नाही. कारण बिकॉज दे डोंट नो अबाउट द भक्ती, कारण त्यांना काहीच माहित नाहीये, काही नाही त्यांना माहित. त्या लोकांची निंदा करणं आपला अधिकार नाहीये. ते करतायत ना, करू दे त्यांना. तुम्हाला वाटते ना तिने चुकीचं करतो, प्रचार करा, त्याला सांगा हरिनाम घे, चांगलं आहे हे, पण त्याची काय नाही करायची. आपलं कसं असते, कॉलर टाईट आलं की रस्त्यावर हाय हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण. मी भगवंत हरे कृष्ण म्हणणार मग तुम्हाला, कारण तेही जीव भगवंताला प्रिय आहे. कळलं का, भक्तीतलं हे सूक्ष्म गोष्टी आहे, भक्तांनी हे जाणून घेतलं पाहिजे. पुस्तक केवळ भागवत वाचून, अनेक नामजप करून, अनेक यत्न करून, अनेक प्रकारचे उत्सव करून भक्ती होत नसतात. ते भक्तीला पोषक आहे, पण या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार केल्यानं भक्ती होते. समजलं?
तर ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे की आपल्याकडून कधीही अभक्ताचं पण काय नाही झालं पाहिजे, तिरस्कार झाला नाही पाहिजे. अरे ज्या गोष्टीकडे तू आज टिकतोच ना तीच गोष्टी तू करून आलेला आहेस. म्हणून ते लोक करतायत कारण ते अज्ञानी आहेत. त्याला काही कृष्णाबद्दल ज्ञान नाही. त्याला काही का ज्ञान आहे का? त्या स्त्री पुरुषांना काय भक्तीबद्दल काय माहिती आहे का? त्या लोकांना जे मांसाहार करतात त्यांना काय माहिती आहे का? नाही माहिती आहे. मग त्यांना माहित नसेल तर तुम्ही द्या त्यांना ज्ञान, शिकवा. आणि तो प्रवचनात भक्ती प्रचार करताना लोकांना म्हणा की ते पाप आहे, ते वाईट आहे, ते करू नये, त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागणार. पण हा अधिकार दिला नाही की आपल्याला सर्वांना की त्याची काय करायची. वदमोही सावधान. पुढचं काय गातो ना पण दररोज गुरुपूजेच्या वेळेस. घरातली काही जण भक्तग्रस्त भक्त गुरुपूजा करतात. दररोज म्हणतो आपण सावधान राहा. सावधान म्हणजे अशा प्रकारचा सावधान किंवा आपल्याकडून काही अशा काही कृत्य की त्या बोलणं वगैरे काही असं होऊ नये जेणेकरून भक्ती खूप चांगल्या प्रकारे आपल्याला करते. आणि भगवंत आपल्या ह्या बारीक सारी गोष्टीकडे लक्ष देत असते. भक्ती म्हणजे लहान लहान गोष्टीकडे लक्ष देणं. आपण कसं बसतोय भागवताना, कुठला भाव घेऊन बसतोय. माझ्यासारखा बसतो तर कसं बसतोय, मला माहिती आहे सगळं. काय माहिती आहे म्हटलं तर काहीच होत बसत नाही. तुम्ही कितीही ज्ञानी असाल, आचार्य सांगतात ज्यावेळेस तुम्ही कथा ऐकायला बसता ना त्यावेळेस कसं बसलं पाहिजे माहिती का? विनम्र भावनेनं बसलं पाहिजे. आणि जे बघते त्याच्याप्रती आदर आणि प्रेम पाहिजे. तरच तुम्हाला भगवंत कृपा किंवा त्या भक्ताच्या माध्यमाने तुमच्यापर्यंत हृदयापर्यंत ती संधी जातात. म्हटलं तर असं ज्ञान नाही झालं, मला माहिती आहे सगळं असं नाही. किती आपण अगदी भागवताचे 18,000 श्लोक जरी कंठत असले ना तरी विनम्र भावनेनं बसावं लागतं. व्यासस्थानावरती 16 वर्षाचे शुभदेव गोस्वामी बसलेले आहेत आणि ऐकायला माऊली कोण कोण बसले होते? कोण बसले होते? कुठले ऋषी? बाजूचे ऋषी मुलगा ऋषी बसला होता काय? कोण बसले होते? कोण होते? नारद होते. नारद. व्यास होते. वेगळे सूत गोस्वामी माहिती आहे ना, सूत गोस्वामी पण तिथेच बसलेले होते. सगळे जेवढे आचार्य आहेत आणि जेवढे ऋषी मुनी आहेत म्हणजे नारद पण त्या ठिकाणी बसले. बघा चित्र बघा तुम्ही. बघायचं काय दाखवतोच तुम्हाला. बघा प्रत्यक्ष प्रमाणे काय बसतो आहे का याच्यामध्ये? नाही तुम्हाला दाखवतो. सुरुवातीला नाही इथं आहे. हा कोण दिसते काय? चष्मा लावा लागणार माऊली आहे काय? काय दिसतंय? प्रभू दिसतंय तुम्हाला? कोण बसलेत? शुभदेव गोस्वामी. त्याच्या खाली पण बसलेत, आसनाच्या खाली. आणि परीक्षित महाराज. हा अजून खाली, त्याच्या खाली अजून कोण बसले? नारद मुनी. हे कोण आहेत शुभदेव गोस्वामीचे ते सांगा पाहिजे. आता शुभदेव गोस्वामी कथा करतायत, मग नारद मुनी ही त्यांना कोण लागतं सांगा? हा त्यांचे वडील व्यास. व्यासांचे गुरु कोण? नारद मुनी म्हणून बसल्यात. कुठे? शुभदेव गोस्वामींच्या घातात. आणि कसं त्यांना तर भागवत कंठच ते नारदांना. जिथं जाईल तिकडे कथा करतील ते, पण तरी देखील कथेला बसताना कसं बसायला मिळाल? तेव्हाच डोक्यात बस. मला माहित नाही म्हटलं संपलंच ते. खेळच खाल्लास तुम्ही. इकडं बोगला आणि काही ठोका, आम्ही काय तुमचं ऐकणारच नाही. त्याला भगवंताची कृपा कधी प्राप्त होत नाही. मनामध्ये एक धारणा ठेवून आलो तरी कथा कधी श्रवण करू शकत नाही. मनामध्ये निर्मळता पाहिजे. कोणीही भक्त आले, काही त्यांनी सांगितलं, निर्मळ मन ठेवला, चांगले खुल्या मनाने ऐकला तर त्याचं आस्वादन करता येतं. भक्ती म्हणजे रस आस्वादन करणे. भागवताचा रसमालय पण भागवतम रसमालय मुहुर रसिक भूमी भावका. म्हणून ह्या कथेचं श्रवण करण्यासाठी विनम्र म्हणावं लागतं. महाप्रभूंचे जेवढेही पार्षद आहेत त्यांना ते काय करायचे,
त्रिनादपि सुनिचेन तरोरपि सविष्णुना अमानीन मानदेन. या श्लोकाचं कंठहार घालून ती फिरत होती आणि जिथं जिथं भागवत कथा होती त्या ठिकाणी नम्रतेने आपल्या परंपरेतून येणाऱ्या वैष्णवांचं कथा करते. देवानंद पंडित फार मोठी भागवत कथा करत होते. आज चक्रेश्वर पंडितांचं काय आहे? तिरुभाव दिवस आहे, बरोबर ना? वक्रेश्वर पंडित, चक्रेश्वर वक्रेश्वर पंडित, बरोबर का? आविर्भाव का तिरुभाव? आविर्भाव. बघा बघून घेते काय म्हणजे मग मला सांग, काय आविर्भाव आहे का तिरुभाव आहे ते सांग. वक्रेश्वर पंडित जे की महाप्रभूंच्या या संकीर्तन लीलेमध्ये वक्रेश्वर पंडित किती नाचायचे? 72 तास नाचायचे. किती तास? 72 तास. हा, आपण अर्धा तास नाचलोय. पहिले कीर्तन केली संपलेच विषय. प्रभू गलितम बलम. ऐकली माझं तोंड सुकं पडले, माझं धनुष्य गळून पडणार आता. सिंधंती मम गात्रा आणि मुखंश परिशुष्यते, असं गळून पडणार. पण 72 तास नाचायचे वक्रेश्वर पंडित. 72 तास महाप्रभू जेव्हा नृत्य करायचे, महाप्रभू गायचे तेव्हा अशी 72 तास अशी भक्त होते, रसिक भक्त, रसाचं आस्वादन करायचे. महाप्रभूंचे पाशी एवढं रस आस्वादन करायचे. का? कारण त्याच्यामध्ये ईर्ष्या, द्वेष, भेदभाव, उच्च निश्चिता काही नव्हतं. महाप्रभूंनी जी शिकवण दिली त्या शिकवणीनुसार जीवन जगत होते. प्रत्येक महाप्रभूंचे जेवढे पार्षद होते ते वेगवेगळ्या शिष्यांचे गुरूंचे शिष्य होते. महाप्रभू ईश्वर गुरूंचे, बाकीचे अनेक प्रकारचे, काही जण नित्यानंद प्रभूंचे शिष्य, काही जण यांचे शिष्य, काहींचे त्यांचे शिष्य, माहिती ना? गदाधर पंडित कोणाचे होते? कोणाचे शिष्य होते? गदाधर पंडित हे कोणाचे शिष्य होते? चैतन्य महाप्रभू. कोणाचे शिष्य होते सांगा? त्यांनी जे आहेत ना, ज्यांच्या चरणाप्रती तिने अपराध केला होता, ज्यांचं नाव माझ्या लहानतेने, जे राजशाही वेशेत होते, राहत होते, पुंडरीक विद्यानिधी, राईट. पुंडरीक विद्यानिधींचे शिष्य गदाधर पंडित होते. त्यांच्याकडून दीक्षा घेतली ना तुझी वृंदावन महिमा भेटलो, त्यांच्याकडून दीक्षा घेतली. ते त्या गुरूंचे शिष्य, हे वेगळ्या गुरूंचे शिष्य. पण सगळे कसे राहत होते? हॅपी हॅपी डिवोटी. चांड हरे कृष्ण मी हॅपी डिवोटी. एवढं सुंदर वातावरण होतं त्या ठिकाणी. सगळी नृत्य करायची, सगळे गायचे. का? हरे कृष्ण हरे हरे राम राम. या भागवताचा म्हणजेच त्या भक्तीचा रसास्वादन करतात. प्रत्येक क्षणास्वा धनलोरूपस्य वंदे गुरुश्री. तर अशा गुरुनाच्या चरणी मी वंदन करतो, जे प्रत्येक क्षणोक्षणी काय करत आहेत? अशा दिव्य रसाचं आस्वादन करते. प्रत्येक क्षणोक्षणी. आपण कधीतरी असते आपल्याला, पण आध्यात्मिक जगामध्ये प्रत्येक क्षणोक्षणी तुम्ही दिव्य रसाचं आस्वादन करताय. म्हणजे म्हणून त्याला रसमालय म्हणते. पिबत भागवतम रसमालय. मुहुर्व रसिक भूभाग. म्हणून हे रसिक जण हो, हे भागवताचं आस्वादन करणारे, कृष्ण लीलाचं आस्वादन, इकडे या प्लीज, कृपया या ठिकाणी, या ठिकाणी. बाहेर पाऊस पडू दे, तुम्ही आतमध्ये बसून रसास्वादन करा. लोक असे खूप सारे सभा गावामध्ये इकडे तिकडे भरवतात. कशासाठी? काहीतरी आस्वादन करायला. त्या ठिकाणी त्याचा विषय काय असतो? काहीतरी भौतिक विषय असतो. शेतीचा विषय काढणार, ह्याचा विषय काढणार, त्याचा विषय काढणार, त्यात रममान होतात. पण भक्त कशात रममान होतात? रमंती योगिनो अनंती चिदा आत्मनी. रमंती योगिनो म्हणजे काय? ते भगवत भक्तीमध्ये रममान होतात. का ते त्यांचे माम नित्यम तुष्यंतीच्या रमंतीचे. रमण कशामध्ये करतात? ते इकडं काय चाललंय, तिकडं काय चाललंय, त्याच्यात रमण करत नाहीत. ते रमण करतात भागवत मध्ये काय सांगितलं. पण लाल महाराज असं काम नाही. प्रभूजी जप चांगलं कसं करायचं, प्रभूजी पुढं प्रगती कशी करायची, प्रभूजी भागवत कसं वाचू, प्रभूजी चैतन्य चरितामृत कसं वाचू, सुरुवात कुठून करू, कसं वाचन करू, त्याचा आस्वादन व्हाल. कथा एक आठवड्यामध्ये कथाची शृंखला ऐकणार मी, या आठवड्यामध्ये भागवत कथेची शृंखला ऐकणार.
दुसऱ्या आठवड्यामध्ये दुसऱ्या विषयाचं शुल्क लागणार, कारण आता ऑनलाईन सगळं अवेलेबल आहे. तर अशा पद्धतीने जर आपण भक्तीमध्ये भाव घेऊन आलो तर मग आपण निगम कल्पतरुर्गलितम पिबत भागवतम रसमालयम गुरु रसिक भूमिभाव, म्हणजे ते निगम कल्पतरुर ते रसाचं आस्वाद आहे. त्याला वर्णन आहे की त्या फळाला चिलका नाही, फळाला काय साल, तर त्या फळाला सालच नाही, पूर्ण ती साल काढून असं उन्हाळा संपलाच, उन्हाळ्यात या पाहिजे तुम्ही काहीतरी आंबरस खायला मिळालं असतील, उन्हाळ्यात आंबरस नाही. कोणी आंबा दिला तुम्हाला, ओमला आंबा दिला, राजापुरी आंबा घे ओम, बघा लागला माझ्याकडे रे बाबा. म्हणजे मनात तो तसा नाही, भोळा आहे, एकदम साधा आहे. म्हणजे विचार ठिकाणी पण असला तरी विचार केला असता, प्रभूजी बाहेर नाव काढलं ना माझं, बरोबर नाव काढतच त्यांचं, नुसतं बाहेर आहे प्रभूजी, आता असं जर बसलाय म्हणून काय बोलत असं नाही ना, म्हणजे चांगलं आहे मला आताच कन्फर्मेशन करून ठेवा. तर कोणी आपल्याला राजापर्यंत टिकलेला आंबा आहे एकदम एक नंबर, काय आंबा दिला समजा, हापूस आंबा, किंवा आपला सर्वात बेस्ट म्हणजे केसर आंबा दिला, आंब्या आणि त्याच्यावेळी मला की त्या केसर आंबाचं तुम्हाला आंबरस दिला, काय घेणार तुम्ही, आंबा घेणार की आंबरस घेणार, दोन ठेवले, आंबा आणि आंबरस, काय घेणार, काय साल काढायची काही गरज नाही, कोळी काढायची काही गरज नाही, डायरेक्ट काय करायचं, तसं भागवत काय काही करायची गरज नाही, घेतलं की ओतलं, नुसतं वाटायचं कानामध्ये, मग येत असला तरी प्रतीक्षणास्वा धनलोक पश्य. कृपा तात्पर्यामध्ये हेच लिहितात, अशा पद्धतीने भगवत भक्तांनी या भागवत रस जे अमल पुराण भागवत आहे त्याचं आस्वादन प्रत्येक दिवशी, म्हणून म्हटलं की नित्यम ते शिवाय करायचे नाही घरात. हो असं झालं होय का ठिकाणी, काय झालं, मी हा श्लोक म्हणलो आहे की नाही, नित्यम भागवत, आणि म्हातारी बसलेली 75 वर्षाची, तिला काय वाटलं माहिती काय, प्रभूजी शेवया मागतात, सगळं विस्तरून झालं की शेवायची पुडी घेऊन आली माझ्याकडे, म्हणून काय आणली माताजी, हो तुम्ही म्हटलं की शेवया म्हणून, अहो म्हणलं देवा शेवया म्हणजे काय, आस्वादन करणं, शेवयाची पुडी असतात ना, शेवया करतात ना उन्हाळ्यात, करत नाहीत काय, तिने आणूनच दिलं मला, महाराजांना लय आवडते वाटतं, अजूनही करतात, सेम झालं बरं का, असंच काही सांगत नाही, सत्य घटना आहे, असंच नाही बोलत तुम्हाला. मी खेडेवाड्यात भरपूर ठिकाणी प्रचार केलेला आहे, म्हणजे गुरुनी करून घेतलं, मी नाही केलं, सर्व काही दादाला नाही, गुरुनी करून घेतलं, तर मी एका खेडेगावामध्ये गेलो नव्हतो, आणि आता त्या ठिकाणी खचून 10 ते 15 भक्त होते, काही एवढी काय नव्हती, 10 ते 15 भक्त, आणि छोटीशी खोली होती, ही खूप मोठी झाली त्या महिन्यांनी, थोडी छोटीशी खोली होती, त्यात कसं बसून दाखवत विटू सगळी बसलेली आपल्या आरामात, आणि मी चालू केलो म्हणा. त्यावेळेस सुरुवातीला कसं होतं माझ्यामध्ये, म्हणलं ना असं असतेच सुरुवातीला, मग मी काय केलं की म्हणलं आता डायरेक्ट त्याला श्लोक सांगणार मी, आणि त्यावेळेस लहानपणापासून आता ते गुरुकुलमध्ये असल्यामुळे बरेच श्लोक कंठ असतात किंवा बरेच गोष्टी माहिती आहे, आणि त्यांच्या मुखातून कथा ऐकल्यामुळे मी मग ईशोपनिषदला जो श्लोक आहे ना, ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, हा श्लोक एकदम फर्स्ट क्लास म्हणलो मी, म्हणला तर मला हा, मग मी त्याचा अर्थ सांगितलं, ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, सगळं श्लोक म्हणून झाल्यावर एक म्हातारी काय म्हणते माहिती काय, प्रभूजींना पुरणपोळी आवडते म्हणलं खेडेवाड्यात प्रचार करणं फार अवघड आहे, कारण त्यात शब्द कोणता आला सारखं, ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्ण, 7 वेळा तरी पूर्ण शब्द आहे. पुरणपोळी आवडते म्हणून तिने पुरणपोळीचा भेद मला करायला सांगितला. आता म्हणलं अवघड जाईल, तेव्हा म्हणलं भगवंत पूर्ण आहेत म्हणलं माताजी, हो पुरणपोळी राहू दे म्हणलं बाजूला. म्हणजे अशी गमतीशी 2-3 गोष्टी झालेल्या आहेत. म्हणलं आपल्या सर्व भक्तांशी ते शेअर करावं, जेणेकरून तुम्ही कारण आपलं जगातलं रडगाणच असते,
इकडे जायचं, त्याचं बघा, ह्याचं बघा, ही बोंबलली, ते रडले, ते हसले, ते खिदळले, काय 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 असतं. त्याच्या वेळेतून थोडं हसलं की बरं वाटते. म्हणून म्हटलं थोडंसं असं आपल्याला आनंद द्यावा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. श्रीमद् भागवतम की जय, गुरु श्रील प्रभुपाद की जय. निताय गौर प्रेमानंदे. कोणाचे काही प्रश्न वगैरे काय असतील तर कोणाला शंका विचार. मग अशी उल्लेख